being recorded. हो मॅम, हो दिसते. ओके ओके. सो म्युटेशन आपण बघतोय, एक्झाम्पल्स बेस्ड ऑन म्युटेशन. आता हे जे म्युटेशन आहे ते आपण शिकलेलो आहे, व्हॉट इज मीन बाय म्युटेशन, आणि म्युटेशन कसं होतं तेही आपण शिकलेलो आहोत. सो त्याच्यामध्ये काय फेनॉमेनॉन आहे ट्रान्सव्हर्जन, ह्या ट्रान्सव्हर्जन मध्ये किंवा पॉइंट म्युटेशन मध्ये काय होत असतं, तर डिलिशन होत असतं. एखादा न्यूक्लिओटाइड बेस असेल तर त्याचं डिलिशन होत असतं, म्हणजे तिथून पण जातो, डिलीट होतो, किंवा ऍडिशन होत असते तर एखादा एक्स्ट्राचा ऍड होतो किंवा त्याला सबस्टिट्यूट येतो. म्हणजेच ऍडिशन आणि डिलिशन एकाच वेळी दोन प्रोसेस होत असतात. आयदर डिलीट होतं, आयदर ऍड होतं, ऑर बोथ, म्हणजे डिलिशन आणि परत ऍडिशन, म्हणजे त्याला तो एका न्यूक्लिओटाइड बेसला मग तो ऍडिनिन असेल तर त्याला दुसरा सबस्टिट्यूट येणार आहे. ओके, म्हणजे हे आपण फेनॉमेनॉन शिकले, तर ह्याच्यावरती बेस्ड आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर हे एक्झाम्पल्स बघताना सुरुवातीला आपल्याला जेनेटिक कोड जे आहे, युनिव्हर्सल जेनेटिक कोड किंवा स्टँडर्ड जेनेटिक कोड, त्याचा आपल्याकडे चार्ट असणं गरजेचं आहे. आणि तो चार्ट हा चार्ट सगळ्यांना एक्झामच्या वेळेला प्रोव्हाइड केला जातो, कारण दोन एक्झाम्पल्स असतात, एक प्लिओट्रॉपीचं असतं आणि एक ह्याच्यामधलं असतं, किंवा एक केमिकल आणि रेडिएशन म्युटेशन मधलं एक्झाम्पल असतं, आणि एक सबस्टिट्यूशन वगैरे ह्याचे एक्झाम्पल्स असतात. तर त्यावेळी हे चार्ट जे आहे, हा चार्ट जो आहे तो चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, जसं की लॉग टेबल तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, लाईक दॅट. कारण ह्याच्यावरून हे जे कोडॉन तयार होतात, कोडॉन म्हणजे काय, थ्री न्यूक्लिओटाइड बेस जे आहेत, किंवा तर त्याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, कोडॉन असं म्हटलं जातं. तर हे जे कोडॉन आहेत, हे कोडॉन, प्रत्येक एक कोडॉन जो आहे तो काय करतो, पुढं अमायनो ऍसिड, म्हणजे अमायनो ऍसिड साठी तो कोडॉन असतो, बरोबर. तर इथं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. ट्रिपल यू असेल तर ते कशासाठी आहे, फिनिलॅलॅनिन साठी. ओके, तर आता इथं फक्त सुरुवातीचे काही ॲब्रिव्हिएशन्स दिलेत, म्हणजे FPHE, LEU, ILEU, MET, VAL. तर हे काय आहे, त्या ॲब्रिव्हिएशन्स आहेत अमायनो ऍसिड्सचे. मग हे ॲब्रिव्हिएशन्स आपण आता फॉर एक्झाम्पल SER हे ॲब्रिव्हिएशन कशासाठी, कोणत्या अमायनो ऍसिडसाठी, तर ते कुठं बघणार आपण, तर त्याच्यासाठी हा नेक्स्ट पुढचा चार्ट आहे, अमायनो ऍसिड्स अँड देअर सिम्बॉल्स. Okay, symbols are nothing but the abbreviations. So see here, the alanine, ALA stands for the alanine, CYS cysteine, ASP aspartic acid. आता हे सगळं तुम्हाला आय थिंक माहिती असेल, किंवा हे दोन चार्ट आपण एक्झाम्पल जेव्हा सोडवणार आहे त्यावेळेस तुम्ही यूज करायचे आहेत. आणि हा जरी चार्ट बघितला तरी त्याच्या पुढे त्याचे कोडॉन सुद्धा दिलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द फर्स्ट एक्झाम्पल. तुम्ही सगळ्यांनी नोटबुक्स आणि हे पेन वगैरे आहे तुमच्यासोबत, घेऊन बसलात का तुम्ही? ओके ओके. सो आता मी ही पीपीटी ठेवणार आहे बऱ्याच वेळा करता, म्हणजे ही स्लाइड. सो तुम्ही राईट डाऊन केलं तरी चालेल. फर्स्ट एक्झाम्पल, फ्रॉम द प्रोव्हाइडेड DNA सिक्वेन्स find out the amino acid sequence from standard universal codon. ओके, सो हे एक्झाम्पल जे क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही पहिला राईट डाऊन करा. आता ह्याला खूप वेळ लागतो ऍक्च्युली. तो जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स काढायलाच खूप वेळ लागतो. 5 मिनिटं देते मी तुम्हाला, त्याच्यामध्ये हा सिक्वेन्स काढून घ्या. घरी
मॅडम फक्त वरचा सिक्वेन्स लिहून घ्यायचं का का पूर्ण एक्झाम्पल हा ते वरचा घेतलेलं तिथं सिक्वेन्स लिहून? नाही नाही पूर्ण एक्झाम्पल नाही लिहायचं, फक्त हा जो हा हा सिक्वेन्स लिहिलं वरचा एकच दिलेला आहे की नाही तो सिक्वेन्स फक्त लिहायचा आहे. झालं. आणि मॅडम ओके. हा हा अंजूचा बोला की. अंजू जॉईन होते मगापासून, तिचा कॉल पण आलेला तुम्ही मगाशी सांगत होता तेव्हा. तिचं ते हम्म. हेच दिसत नाहीये, तो लोगोच दिसत नाहीये कुठला, गुगल थ्रू पण होईना आणि काय हे असं झालंय, तिला जॉईन हम्म. होता येईना. होय का, हा त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का काय? काय माहिती कालपासून तसं होईनाच झालंय. कारण तुम्ही मला सांगितल्यानंतर मी दोघी तिघींना ऍड केलंय. पण त्यांची नाही काही नाही हे तिला आली नाही रिक्वेस्ट इथं. हा. तिला रिक्वेस्ट टाकताच येईना, तिनं क्लिक केलं का नाही ती तिथनं पुढे आपल्याला दिसतात ना ऑप्शन, तसं तिला हम्म. काहीच येत नाहीये जॉईन व्हा किंवा हा काय असं झालंय. तो रेंजचाच प्रॉब्लेम असणार आहे, काही वेळेला होतं तसं. हा हा तेच म्हटलं की परत त्यांना एकदा की नाही फ्लाईट मोडवर टाकायला सांगा किंवा रिस्टार्ट करायला सांगा मोबाईल आणि मग करायला सांगा. हा तेच करत बसली, ती म्हणली अगं अजून नाही झालं. त्यामुळे तिला जॉईन होता येईना कालपासून सेकंड लेक्चर. कालचं तुमचं. बरं बरं. हा हा चालेल. सो आता इथं तुम्ही एक्झाम्पल सगळ्यांचं झालेलं आहे आय थिंक. पहिली ही जी माझा कर्सर तुम्हाला दिसतोय का? ॲरो दिसतोय हा माझा तुम्हाला? हा दिसतोय मॅडम दिसतोय. ॲरो माझा ॲरो फिरतोय म्हणजे माऊस आपण ते फिरवतो ना ॲरो, तो हा दिसतोय का पॉइंटर? हो हो दिसतोय ना? हा ओके. जी बरं सो हा जो फर्स्ट सिक्वेन्स आहे, हा फर्स्ट DNA सिक्वेन्स आहे, तो आपण क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. तर ह्या सिक्वेन्स वरून आपल्याला काय काढायचंय तर अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचंय. अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स काढायचा आहे. सो आन्सर मध्ये घेताना पण हा सिक्वेन्स जो आहे तो तसाच्या तसा इथं खाली घेतलेला आहे आणि इट इज कॉल्ड एज अ नेसन DNA. ओके. आता हा नेसन DNA जो आहे, ह्या नेसन DNAचा आपण नेक्स्ट जो काढतो तो काय असतो? कॉम्प्लिमेंटरी DNA असतो. म्हणजे त्याची बेस पेअर कशाशी होते त्याचा सिक्वेन्स आपण काढत असतो. दॅट इज कॉम्प्लिमेंटरी DNA. तर आता हा सिक्वेन्स जो आहे तो कसा आहे बघा, ए ची पेअर टी शी, टी ची ए शी, नंतर जी ची सी शी, सी ची जी शी, असा हा सिक्वेन्स आपण पुढं काय करतो ड्रॉ करतो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आता इथं 5 आहे, इथं 3 आहे, बट हिअर हा सिक्वेन्स जो असतो तो कसा असणार आहे आणि ॲरो इकडे दिलेला आहे बाजूला, पण हा कॉम्प्लिमेंटरी DNA काढताना त्याचा सिक्वेन्स त्याचा ॲरो कसा असणार आहे ह्या बाजूला असणार आहे, इकडं 3 एंड असणार आहे, इकडं 5 असणार आहे. ओके. म्हणजे हे एक्झाम्पल मध्ये हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कॉम्प्लिमेंटरी DNA काढता त्यावेळेला नेसन DNA ला स्टार्टला 5 असेल, इकडं 3 असेल आणि ॲरो 3 इकडं असेल, आणि इथं असताना हा ॲरो इकडं असणार आहे, स्टार्टला 3 असेल आणि इकडं 5 असेल. दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी DNA सिक्वेन्स. मग हा ड्रॉ करून घ्यायचा आहे कॉम्प्लिमेंटरी DNA सिक्वेन्स. काढताय का तुम्ही? 5 मिनिटं देते मी, मग त्याच्या पुढचं सांगते. हा क्वेश्चन मधला सिक्वेन्स आहे तो परत आन्सर इथं असा आन्सर लिहा आणि त्याच्या खाली परत तो सिक्वेन्स काढा क्वेश्चन मधला आणि मग त्याचा कॉम्प्लिमेंटरी काढा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तो कशावरून आला. आणि बाजूला तुम्ही लिहू शकता की नेसन DNA नंतर कॉम्प्लिमेंटरी, खालचा कॉम्प्लिमेंटरी DNA.
क्वेश्चन मधला सिक्वेन्स तुम्ही काढलेला असेल त्यावरून तुम्ही कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स काढा. तोपर्यंत मी मॅडम अंजूची रिक्वेस्ट आली का आता? अंजूची रिक्वेस्ट आली का? हा तेच मी त्यांना हो हो हा हो त्यांना ऍड करते मी. हा 1 सेकंड. तुमचं झालं की मला सांगा. झालं. ओके मी स्क्रीन शेअर करते 1 मिनिट. ओके इथपर्यंत झालंय आपलं. कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढलेला आहे तुम्ही. आता ह्याच्यावरून काय करायचंय आपल्याला, तर एमआरएनए काढायचंय. आता एमआरएनए काढत असताना काय करणार, एमआरएनए मध्येच आपण काय करतो, कोडॉन फॉर्मेशन करतो. ओके सो इथं आपल्याला एमआरएनए काढायचं. तर एमआरएनए काढताना काय करणार आपण, तर जो कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढलेला आहे आपण, हा खालचा जो आहे हा नेसन डीएनए आहे. हा नेसन डीएनएचा आपण कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढलेला आहे. तर ह्या कॉम्प्लिमेंटरी डीएनएचा परत आपण कॉम्प्लिमेंटरी काढतो. म्हणजेच काय येणार, तर टी इथं टी असेल तर टी ला काय येणार आहे, ए येईल. इथं ए असेल तर आता आरएनए मध्ये ए ची बेस पेअर कशाशी येणार आहे, टी शी येणार. बरोबर. हा मग टी शी येणार आहे. तर टी आरएनए मध्ये थायमिन नसतो, तर थायमिनच्या जागी कोण असतं, युरेसिल असतं. सो वी शुड राईट देअर यू अँड देन सी चा पेअर कशाशी होणार, किंवा सी ला कॉम्प्लिमेंटरी कोण असणार आहे, जी असणार आहे. म्हणजे पहिला कोडॉन तुमचा काय होईल, ए यू जी. ओके सो सी हिअर इन द एमआरएनए टी ला कॉम्प्लिमेंटरी ए असणार आहे, ए ला कॉम्प्लिमेंटरी टी असणार आहे, परंतु टीच्या जागेवर इथं काय येईल, यू येईल. आणि त्याच्यानंतर सी ला कॉम्प्लिमेंटरी जी असणार आहे. हा एक आपला कोडॉन तयार झाला. त्याच्यानंतर हे आधी सिक्वेन्शियली तुम्ही लिहून घ्या आणि नंतर मग 3-3चे कोडॉन तयार करा. मग इथं तुम्ही महिरपी कंस असतो लाईक दॅट, तसा कंस ब्रॅकेट करू शकता, किंवा हे असे चौकोन सुद्धा करू शकता. मॅडम ते हे काढलंय ना कॉम्प्लिमेंटरी डीएनए, त्याच्याच खाली त्याचा सिक्वेन्स काढू का आम्ही? हा म्हणजे कॉम्प्लिमेंटरी डीएनए तुम्ही काढलाय की नाही, त्याच्या खालीच एमआरएनए काढायचा. म्हणजे मी एक्झाम्पल मध्ये जसं दाखवतीये ना, सेम तसंच काढायचं आहे. फक्त आता लक्षात ठेवा की इथं कलर पेन्स कसे यूज केलेले आहेत वगैरे, त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे मी ह्याचे फोटोग्राफ्स पण तुम्हाला काढून पाठवेन जेव्हा तुम्ही रायटिंग करणार आहे तेव्हा. आता सेकंड आहे ते सेकंड, इथं जीचा कॉम्प्लिमेंटरी इथं सी येणार आहे, परत दुसऱ्या जीचा कॉम्प्लिमेंटरी सी, नंतर ए ला टी, बट टीच्या जागी आपण यू घेणार. त्याच्यानंतर इथं ह्या ए ला परत यू येणार आहे, जी ला सी, टी ला ए. अशा प्रमाणे हे पुढचे कॉम्प्लिमेंटरी काढून घ्यायचे आणि एमआरएनए ची चेन किंवा कोडॉन कंप्लीट करायचे. झाले कोडॉन फॉर्मेशन? हो. हा आता कोडॉन झालेले आहेत आपले. ह्याच्यावरून आपण काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे अमायनो ऍसिड काढणार आहे आपण. ओके आता अमायनो ऍसिड काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तो कोडॉनचा चार्ट किंवा युनिव्हर्सल स्टँडर्ड कोडॉनचा चार्ट तुम्हाला लागणार आहे. हा मग तुम्ही मगाशी स्क्रीनशॉट काढून घेतले नसतील, त्यामुळे तुमच्याकडे तो हे नसेल. बरोबर. 1 मिनिट. आता तुमच्याकडे नोटबुक मध्ये आहे तुम्ही कुठले कोडॉन फॉर्म केले,
फर्स्ट कोडॉन असेल AUG. वेर इज द AUG? सो हिअर थर्ड कॉलम मध्ये. हा, मिथेऑनिन दिले एमिथी. इथं कुठे आहे? तुम्हाला दिसलंय? हो, दिसलं की. ओके, म्हणजे AUG हा कोडॉन कशासाठी आहे? मिथिओनिन साठी. पण आपण काय लिहिणार आहे? फक्त MET, जसं की ह्या चार्ट मध्ये दिलेलं आहे तसं सेम. हा, बाकीच्यांना कळेल सगळ्यांना? हो. ओके. आता नेक्स्ट जो आहे CCU. नेक्स्ट आपला कोडॉन कोणता आहे? CCU. सो सर्च फॉर CCU. In the second row and the second column, there is first codon CCU for the amino acid. Which amino acid? Proline. Yes, PRO. PRO means proline. Okay. So तुम्ही जे कोडॉन काढलेत की नाही मगाशी, AUG, CCU, तर AUG च्या खालीच बरोबर तुमचं MET म्हणजे मिथिओनिन आलं पाहिजे. नंतर CCU च्या खालीच बरोबर तुमचं काय आलं पाहिजे? प्रोलिन आलं पाहिजे, PRO. फक्त पहिले तीन अक्षर लिहायचे, जसं की ह्या चार्ट मध्ये दिलेलं आहे तसं, आणि त्याला स्क्वेअर करायचंय. ओके. त्याच्यानंतर पुढे घ्या. नेक्स्ट थर्ड कोडॉन UCA. वेर इज द UCA? सेरिन. सेकंड कॉलम मध्ये. ओके, सेकंड कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, UCA, the third codon, which is for the amino acid serine. Okay. Serine. So Yes. our third amino acid is the serine. So write down there SER. Serine. Serine, for serine, SER, write down there. Then fourth codon is GCU. Okay. So search for the GCU. फोर्थ कॉलम सेकंड याच्या मधलं लास्ट लाईन. अलेनिन. Okay. Alanine. Exactly. So write down there below the GCU codon, write down there ALA in the square. The next codon AAC. Where is the AAC? In the third row, third column, there is a second codon, that is the AAC for the amino acid ASN, stands for wet. एस्पर्जिन. Yes, aspargine. इथं आहे बघा. Okay, so write down there ASN. Then next, that is the UCA. सेरिन. बरोबर, serine. And then next AGC. Where is the AGC? फोर्थ कॉलम, थर्ड ह्याच्यामध्ये. Third row, fourth column. There is a second codon AGC for the amino acid serine. So write down below this codon SER in the square. SER, serine. So see here the amino acid sequence in the example.
सो इथं आपल्याला अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा मिळालेला आहे? मिथिओनिन, प्रोलिन, सेरिन, अलॅनिन, ऍस्पार्जिन अँड सेरिन सेरिन. ओके, बरोबर आहे? हो. ओके, आलंय सगळ्यांचं? हो सूर्यवंशी, शेलार, मॅम. मयुरी. हो आले. ओके ओके, इथंपर्यंत आलंय सगळ्यांचं. म्हणजे आपल्याला काय मिळाले? आपला क्वेश्चन काय होता? फाइंड आउट द अमायनो ऍसिड सिक्वेन्स फ्रॉम स्टँडर्ड युनिव्हर्सल कोडॉन. म्हणजे दिलेल्या डीएनए सिक्वेन्स वरून आपल्याला अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा होता. सो आपल्याला अमायनो ऍसिड सिक्वेन्स मिळालेला आहे. सो व्हॉट विल बी द रिझल्ट? राईट डाऊन देअर द रिझल्ट. From the provided DNA sequence, it get represents amino acid as methionine, proline, serine, alanine, aspargine, serine, serine. पूर्ण लिहायचं का शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं मॅडम ते? शॉर्ट फॉर्म मध्ये मी स्क्रीनवरती दाखवलंय बघा, शॉर्ट फॉर्म मध्येच लिहायचंय. हा, ते दिसत नाही स्क्रीन खालची. गेट खालचं दिसत रिप्रेझेंट. नाहीये का? हा, नाही दिसत आहे त्याच्या खालचं. ओके, वरती आपण जसा लिहिलाय ना तसंच लिहायचं असेल. मिथिओनिन, चौकोन प्रोलिन. मध्ये. हा, चौकोन हा मध्ये केला तर तसा लिहिला तरी चालेल, विदाउट स्क्वेअर लिहिला तरी पण चालते. कॉमा देऊन. नाही, कॉमा नाही, मध्ये डॅश डॅश द्यायची. बिकॉज इट डॅश. इज चेन, नो, हा. इट इज सिक्वेन्स. हा, मध्ये डॅश द्यायची. फक्त रिझल्ट मध्ये लिहिताना तुम्ही स्क्वेअर्स नाहीत केले तरी चालते. झालं? रिझल्ट लिहून झालं? झालं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. चालेल. ओके, बाकीचे पण सांगा. हो मॅडम. ओके ओके, चला नेक्स्ट. हा, सो राइट डाउन दिस एक्झाम्पल. पण असल्या दरवाजाला पण त्यांनी केल्याने असला काळ्या दरवाजाला पण त्यांनी बाहेर. सगळं एक्झाम्पल सोडवायचं नाहीये, फक्त तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे.
क्वेश्चनचा सिक्वेन्स झाला असेल तर सांगा. झालाय मॅडम. ओके, बाकीच्यांचा झालाय सगळ्यांचा? हा, ओके. आता हे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. मी तुम्हाला फक्त तो चार्ट देते समोर. आता हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तो तुमचा नेसन DNA आहे, त्याच्यावरून तुम्ही कॉम्प्लिमेंटरी काढायचं आहे. त्याच्यानंतर mRNA काढायचंय, अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचंय आणि मला सांगायचंय. मॅडम हा बोला. मी आता जॉईन झाले, मला नाही समजलं. कोण? अंजली. अंजू. ओके, तुम्ही पहिल्या ह्याला नव्हता ना, सो तुम्हाला ते नाही समजणार, म्हणजे अर्ध्यातूनच आलात तुम्ही. ठीक आहे, मग तुम्ही थांबा थोडं. आधीचं तुम्ही सोडवून घेतलेलं आहे की नाही एक्झाम्पल? म्हणजे आधीचं तुम्ही राईट डाऊन केलेलं आहे? हॅलो, हा एकदम शेवटला जॉईन झाले. हा बोला. हा बोला. काहीच नाही पहिले कळलेलं, कारण मी माझं पण लेफ्ट जॉईन मध्येच होतं. मला बर, आवाज येत नाहीये मला तुमचा. माझा आवाज येतो कोमल तुम्हाला? ओके, माझा आवाज येतो तुम्हाला? हा, हॅलो. येतो. हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला कोमल? येतो मॅडम तुमचा. तिचा तेवढा तिला नेटमुळे नाही काय. ओके, मग सेकंड एक्झाम्पल तुम्हाला परत एक्सप्लेन करू का? हा चालेल. So see here, this is the second example. This is the question from the provided DNA sequence. Find out the amino acid sequence from the standard universal codon. So here is the given DNA sequence. So हा जो DNA सिक्वेन्स दिलेला आहे तो तसाच्या तसा आपण आन्सर मध्ये घेणार आहे पहिल्यांदा. अँड इट इज आवर नेसन DNA. दॅट नेसन DNA चा आपण काय करणार आहे, परत कॉम्प्लिमेंटरी DNA काढणार आहे. म्हणजेच काय तर ह्या DNA सिक्वेन्स मध्ये हे प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स दिलेले आहेत. दीज आर द बेसेस. ओके, सो फर्स्ट बेस दॅट इज द A मीन्स ऍडेनिन. ऍडेनिन ची पेअर कशाशी होते? थायमिन. ओके, सो ए ला कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? टी असेल, म्हणजे ऍडेनिनला कॉम्प्लिमेंटरी थायमिन असेल. देन हिअर द नेक्स्ट बेस दॅट इज द थायमिन, आणि थायमिनला कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? परत ऍडेनिन. देन थर्ड ओके, देन द थर्ड इज द सायटोसिन, आणि सायटोसिनला कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? गॉनिन. ओके, देन देन नेक्स्ट द सिक्स. आता इथं आपल्याला ऑलरेडी सी आणि ए झालेला आहे. सो नेक्स्ट द सिक्स हा काय आहे? गॉनिन आहे. तर गॉनिनला कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? सायटोसिन. ओके, सो दॅट पर्टिक्युलर सायटोसिन. सो हे जे पहिला नेसन DNA चेन दिलेली आहे, ह्या नेसन DNA ला आपण ही जी खालची चेन आहे ती काय करणार आहे? कॉम्प्लिमेंटरी चेन काढणार आहे. म्हणजेच ए ला टी काढणार, टी ला ए काढणार, सी ला जी काढणार, जी ला सी काढणार. हा असा आपला कॉम्प्लिमेंटरी DNA फॉर्म झाला. ओके, म्हणजे जसा हा पूर्ण सिक्वेन्स आहे त्याच्याच खाली दुसरा एक सर्कल करून त्याच्यामध्ये त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी किंवा त्याची जी पेअर कशाशी होणार आहे ती पेअर तुम्ही तिथं ड्रॉ करायची, म्हणजे तो बेस तिथं ड्रॉ करायचा आहे तुम्ही ऍट द एंड, म्हणजे शेवटपर्यंत काय करायचंय तुम्ही? असं कॉम्प्लिमेंटरी DNA फॉर्म करायचा आहे. आता हा कॉम्प्लिमेंटरी DNA फॉर्म करताना पहिला जो नेसन दिलेला आहे इथं 5 एंड आहे आणि इथं 3 एंड आहे, आणि त्याचा एरो 3 एंडच्या बाजूला आहे. बट हिअर इन द कॉम्प्लिमेंटरी DNA हा एरो जो आहे तो सुद्धा इकडं 3 एंडच्या बाजूला आहे, पण 3 एंड कुठं आहे? स्टार्टला आहे.
आणि नंतर इकडच्या म्हणजे एंड जिथं आपली चेन एंड होणार आहे तिथं तुम्ही 5 एंड म्हणजे 5 लिहायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता हा तुमचा कॉम्प्लिमेंटरी डीएनए झाला. आफ्टर कॉम्प्लिमेंटरी डीएनए आपण काय करतो तर mRNA सिक्वेन्स काढतो म्हणजे कोडॉन फॉर्मेशन करतो. ओके. मग हे कोडॉन काढताना काय करायचंय किंवा mRNA काढताना इन द mRNA दॅट पर्टिक्युलर कॉम्प्लिमेंटरी डीएनए आहे ह्या कॉम्प्लिमेंटरी डीएनएचा परत कॉम्प्लिमेंटरी काढायचंय. म्हणजे येते का लक्षात तुमच्या बघा. आता ह्या टी ला कॉम्प्लिमेंटरी कोण असणार आहे ए असणार आहे. बरोबर. जसा नेसन डीएनए मधून तुम्ही कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढला तसाच कॉम्प्लिमेंटरी डीएनए ला परत कॉम्प्लिमेंटरी डीएनए म्हणजेच आपला mRNA असतो. ओके. एक्झाम्पल मध्ये सो टी ला आपण कॉम्प्लिमेंटरी काय काढणार आहे ए काढणार आहे. आता ए ला कॉम्प्लिमेंटरी काय असणार मग ऍडिनिनला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे ऍडिनिनची बेस पेअर थायमिनशी होती. बट इन द RNA or mRNA थायमिन इज अब्सेंट आणि ह्या थायमिनला सबस्टिट्यूट कोण असतं RNA मध्ये युरॅसिल. ओके. सो वी टेक डाऊन द यू. ए ला कॉम्प्लिमेंटरी आपण काय घेतलं यू घेतलं. ओके. अँड देन जी ला कॉम्प्लिमेंटरी सी घेतलं आपण. येते लक्षात. सो हिअर फॉर द टी ए देन ए यू अँड देन सी ला जी ला सी घेतला आपण. अशा प्रकारे 3 बेसेसचा एक कोडॉन फॉर्म झाला. ओके. मग सुरुवातीला तुम्ही काय करायचंय हा जो कॉम्प्लिमेंटरी डीएनए आहे ह्या कॉम्प्लिमेंटरी डीएनए ला परत कॉम्प्लिमेंटरी चेन काढायची आहे mRNA मध्ये आणि ही पूर्ण सिक्वेन्स कंप्लीट झाला की मग 3 बेस घ्यायचे त्याला एक ब्रॅकेट करायचा. नंतर 3 बेस घ्यायचे त्याला एक ब्रॅकेट करायचा. नंतर 3 बेस घ्यायचे त्याला एक ब्रॅकेट करायचे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे तिथं ब्रॅकेट फॉर्म करायचे आणि मग तुमचे 7 कोडॉन्स येतील. म्हणजे इथं तुम्हाला जो सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये 21 बेसेस आहेत. ओके. सो 21 बेसेस असल्यामुळे 3 बेसचा एक कोडॉन. सो आपल्याला mRNA मध्ये किती कोडॉन्स येतील 7 कोडॉन्स येतील. मग इथं पूर्ण तुमचे कंप्लीट 7 कोडॉन्स झाले की मग तुमचा सिक्वेन्स बरोबर आहे. ओके. म्हणजे तुमचा मधला कोणताही एखादा बेस चुकलेला नाही. आणि मग हा जो कॉम्प्लिमेंटरी आहे त्याचाच आपण कॉम्प्लिमेंटरी घेणार आहे. अशा प्रकारे हा mRNAचा सिक्वेन्स आपण फॉर्म करणार आहे. आता सेकंड कोडॉन मध्ये बघायचं झालं तर इथं आपण 4th ला आलो होतो. 4th ला काय आहे जी आहे. तर जी ला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे सी असणार आहे. त्याच्यानंतर टी ला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे ए असणार आहे. त्याच्यानंतर सी ला कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे जी असणार आहे. अशा प्रकारे हा आपला सेकंड कोडॉन झाला. सेम तसंच करायचं आहे. आता इथं फक्त काय येतं तर टीच्या जागी यू येतं. फक्त डीएनए मध्ये टी असतो थायमिन असतो RNA मध्ये युरॅसिल असतो. एवढाच फक्त फरक आहे. अदरवाईज आणि एक सगळ्यात सोपी सगळ्यांना सांगते मी सगळ्यांना सांगते तुम्हाला म्हणजे जास्त डोकं पण चालवायला लागणार नाही. सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही हा कॉम्प्लिमेंटरी डीएनए एकदा काढला की नाही तर तो कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढताना तुमच्या एक लक्षात आलं का कॉम्प्लिमेंटरी डीएनएचा परत आपण mRNA मध्ये कॉम्प्लिमेंटरी डीएनए काढतोय त्यावेळेला तुमची ही जी वरची चेन आहे नेसन डीएनए तो सिक्वेन्स खाली असतो. सेम तोच सिक्वेन्स आहे. बट इथं नेसन डीएनए मध्ये जो टी आहे त्या टीच्या जागी फक्त तुम्हाला यू लिहायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डीएनए मध्ये टी आहे थायमिन आहे RNA मध्ये काय आहे युरॅसिल आहे. मग जेव्हा तुम्ही mRNA काढणार आहात तेव्हा थायमिनच्या जागी फक्त यू लिहायचं आणि नेसन डीएनएचा सिक्वेन्स आहे तसा तुम्ही लिहायचा आहे आणि मग कोडॉन फॉर्मेशन करायचं आहे. ओके. सो हिअर हे कोडॉन तुम्ही काढले. मग हे कोडॉन काढल्यानंतर आपण युनिव्हर्सल चार्ट बघणार आहे कोडॉन साठीचा. ओके. सो हा जो चार्ट आहे तो चार्ट रेफर करायचा आहे आणि ह्या चार्ट वरून आपल्याला जे कोडॉन दिलेले आहेत ते कोडॉन बघायचे आहेत. मग फर्स्ट आपला कोडॉन काय होता AUC. मग तो AUC कोडॉन कुठं आहे तो शोधायचा इथं. मग तो AUC कोडॉन कुठं आहे शोधा जरा. ओके. थर्ड कॉलम फर्स्ट कॉलम थर्ड रो
ओके, AUC. दॅट AUC हा कोडॉन कशासाठी आहे? ILEU हे आपल्याला पुढे दिलेलं आहे. तर ILEU हे कशासाठी आहे? तर नेक्स्टच्या चार्टमध्ये बघायचं आपण. ILEU म्हणजे आयसोल्युसिन. ओके, म्हणजे आयसोल्युसिन अमायनो ऍसिड साठी तो काय होता? कोडॉन होता. मग तिथं त्या कोडॉनच्या पर्टिक्युलर त्या 3 जे बेस आपण घेतलेले आहेत त्याचा एक कोडॉन तयार केलेला आहे. त्या कोडॉनच्या बरोबर खालीच तुम्ही तिथं काय लिहायचंय? ILE लिहायचं आहे, म्हणजेच आयसोल्युसिन किंवा ILEU असं लिहायचं आहे. आणि ते कशामध्ये लिहायचं? स्क्वेअर मध्ये लिहायचं. स्क्वेअर मध्ये लिहायचं, पुढे डॅश करायची, परत एक पुढे स्क्वेअर तयार करायचा. आणि मग सेकंड कोडॉन कुठला आहे आपला? CAG. आता तो CAG जो कोडॉन आहे तो CAG कोडॉन इथं शोधायचा. कुठे आहे CAG कोडॉन? ओके, थर्ड कॉलम सेकंड रो. थर्ड कॉलम सेकंड रो मध्ये fourth codon, that is the CAG, and that codon is for the GLN. आता हा जो GLN आहे तो GLN कशासाठी आहे? कोणत्या अमायनो ऍसिड साठी आहे? तर ग्लुटामाइन साठी आहे. ते परत आपण इकडच्या ह्या चार्ट मध्ये बघायचंय. ह्या चार्ट मध्ये मग इथं तुम्ही शोधायचंय GLY हे बघा इथं GLN ग्लुटामाइन म्हणजे हा GLN. आता GLU असेल तर ग्लुटामिक ऍसिड असेल, GLY असेल तर ग्लायसिन असेल, बट हिअर द GLN दॅट इज द ग्लुटामाइन. सो ग्लुटामाइन अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे कोडॉन आलेले आहेत ते कोडॉन ह्या चार्टमध्ये, ह्या पूर्ण चार्टमध्ये शोधायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे अब्रिव्हेशन्स मिळतील. ते अब्रिव्हेशन्स कशाचे आहेत ते ह्या लिस्टमध्ये बघायचे आहेत. आणि मग त्याप्रमाणे तुमचा सिक्वेन्स फॉर्म करायचा आहे अमायनो ऍसिडचा, आणि मग तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि होल एक्झाम्पल तुमचं कसं येणार आहे? मग असं येणार आहे. सो सेकंड एक्झाम्पल इज देअर. आता पहिले ज्यांना समजलंय त्यांनी मला कुणीतरी अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स सांगा सेकंड एक्झाम्पलचा. सेकंड एक्झाम्पलचा अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स सांगा मला. पूजा झालंय का तुमचं? झालं. ओके, काय आलंय सिक्वेन्स? आयसोल्युसिन म्हणजे ते हे पण सांगू का? हा, कोडॉन अमायनो सांगू का? ऍसिडचा सिक्वेन्स फक्त सांगा. नाही, कोडॉन नका सांगू. हा ह्याचा फक्त सिक्वेन्स. चालेल. आयसोल्युसिन, ग्लुटामाइन, हा, त्यानंतर सिस्टीन, ल्युसिन, सेरिन आणि ल्युसिन. ओके, ऍस्पर्टिक ऍसिड आहेत, ASP ऍस्पर्टिक ऍसिड. ओके, सो नेक्स्ट दुसरं कोण सांगतंय का मला? कोडॉन्स सांगा. कोडॉन्स कुणीतरी कोण सांगते? हॅलो, हा बोला. आवाज येत नाहीये प्रॉपर. हॅलो, सेकंड एक्झाम्पलचं ना? हा, सेकंड एक्झाम्पलचे कोडॉन्स सांगा मला. AUC, येस, CAG, येस, GAU, येस, UGC, येस, CUA, UCA, येस, UG. UUG. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. So this is the second example, solved second example, and the amino acid sequence is isoleucine, then glutamine, then aspartic acid, then cysteine, then leucine, serine, and the leucine. So write down the result. Write down the result from the provided DNA sequence. From the provided DNA sequence,
it represents amino acid as sequence लिहा ILE-GLN-ASP-CYS-LEU-SER- and then LEU. Full stop. ओके, झालेलं आहे सगळ्यांचं एक्झाम्पल. हो मॅम. Okay, so let's see the next example. So here the addition type of mutation means the example based on addition type of mutation. म्हणजे मी तुम्हाला सांगितले की म्युटेशनचे जे टाइप्स आहेत, पॉइंट म्युटेशन, त्या पॉइंट म्युटेशन मध्ये काही फेनॉमेनॉन आहेत. दीज आर द ऍडिशन, देन डिलिशन, ट्रान्सव्हर्जन, ट्रान्झिशन, सबस्टिट्यूशन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आपण बघणार आहे ऍडिशन टाइप ऑफ म्युटेशन. सो at the time of mutation in the DNA sequence, one base is added into the already present DNA sequence. So here the DNA sequence is given, and at a certain point between two bases, one base is added. One base is added, and then the amino acid sequence of the normal DNA is get altered due to the addition of extra base or the nucleotide base. So हा जो अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स आहे तो कसा अल्टर होतो किंवा त्याचे अमायनो ऍसिड्स कसे चेंज होतात. मला वाटतं आपण सायलेंट म्युटेशन, नॉनसेन्स म्युटेशन, मिसेन्स म्युटेशनचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, पण ते आपण डिरेक्टली हे असे घेतले नव्हते. फक्त तिथं काही कोडॉन्स बघितले आणि त्याच्यावरून आपण काढत होतो. म्हणजे की सिकल सेल ॲनिमियाचं एक्झाम्पल वगैरे आपण बघितलं त्या लेक्चरला. सो तिथं पण आपण हे बघितलं होतं, पण इथं ऍक्च्युअल आपण काय करतोय, एक्झाम्पल्स सॉल्व्ह करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द एक्झाम्पल. स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? हो मॅडम, दिसते. ओके, आज पूनम नाही आहेत का? नाही, पूनम नाही. ओके. उद्देश आहेत आज. हो, सगळे फक्त प्रज्ञा आणि ती दोघी जणी नाही. बर. आणि चैत्रा. एक्झाम्पल घ्या, लिहून घ्या एक्झाम्पल. So here, from the provided DNA sequence, if adenine as a nitrogen base added in between 6th and 7th position, find out the possible alteration sequence in amino acid. म्हणजे की अमायनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये काय अल्टरेशन्स होत आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. कधी? इफ द ॲडेनिन इज
ऍड बिटवीन 6 and 6 पोझिशन, म्हणजे की ही आपल्याला जे दिलेले डीएनए सिक्वेन्स आहे त्या डीएनए सिक्वेन्सचा 6 and 7 पोझिशन जे आहे, म्हणजे 6 पोझिशनला काय आहे सायटोसिन आहे आणि 7 पोझिशनला काय आहे गॉनिन आहे. तर ह्या सायटोसिन आणि गॉनिनच्या मध्ये ऍडिनिन काय होतोय ऍड होतोय आणि मग हा ऍडिनिन ऍड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पॉसिबल चेंजेस किंवा पॉसिबल अल्टरेशन्स काय होत आहेत ते आपल्याला काढायचे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल write down the answer. In the answer, draw the DNA sequence. काय सुरुवात केली का DNA मॅडम? sequence draw करा पहिला, जसा की आन्सर मध्ये पहिला Hello? काय करायचं? आवाज येतोय कुणाचा तरी, म्यूट करा. कोमल. हा, काय म्हणाला पूजा? हा, सुरुवात मॅडम काय करायची पूजा? म्हणला तुम्ही? हा, आन्सरला सुरुवात काय करायची? सुरुवातीला काय आपण जसं की नॉर्मल एक्झाम्पल्स मध्ये, मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण जसं लिहित होतो ना तसंच लिहायचं आहे. आता डीएनए सिक्वेन्स आहे तसा, म्हणजे जसा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तसा डीएनए सिक्वेन्स काढून घ्यायचा आहे. हा, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तसा सेम डीएनए सिक्वेन्स काढून घ्यायचा आहे. हा मॅडम, झालं. ओके, सो काय सांगितले आपल्याला? इन बिटवीन 6th and 7th पोझिशन ऍडेनिन इज ऍडेड. ओके, सो काय करायचं आहे, 6th आणि 7th पोझिशन जे आहे त्याच्यामध्ये एक इथं ब्ल्यू एरो दाखवलेला आहे, दिसतोय? हा, ब्ल्यू एरो दाखवलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे तिथं ऍड झालेला आहे. ऍड झालेला आहे. मग तो तसा सर्कल करून त्याच्यामध्ये एरो दाखवायचा आहे आणि त्या सर्कलच्या वर तिथं ए लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? ए, म्हणजे ए तिथं काय झालेलं आहे ऍड झालेला आहे असं दाखवलेलं आहे. ओके, बट हा, we evaluate or before we draw the altered DNA sequence or the amino acid sequence, पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे तर नॉर्मल डीएनए सिक्वेन्स आपला काढला पाहिजे, बरोबर? म्हणजे की एखादा एक्सपेरिमेंट करताना आपण कम्पेअर करतो की ट्रीटेड ऑर्गॅनिझम मध्ये काय चेंजेस झालेत, पण तुम्ही कसं ठरवणार की ट्रीटेड ऑर्गॅनिझम मध्ये काय चेंजेस झालेत? त्याच्यासाठी तुम्हाला आधी कंट्रोल ऑर्गॅनिझमचं ऑब्झर्वेशन करायला हवं की नाही? लाईक दॅट इथं पहिल्यांदा तुम्ही जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे डीएनए सिक्वेन्स, त्या डीएनए सिक्वेन्सचा एमआरएनए काढून, म्हणजे त्या डीएनए सिक्वेन्सचा कॉम्प्लिमेंटरी काढून एमआरएनए काढून मग तुम्हाला त्याचा नॉर्मलचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायला हवा. आणि मग ह्या सिक्वेन्सवरून किंवा हा सिक्वेन्स काढल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की दिलेला जो क्वेश्चन मध्ये दिलेला जो डीएनए सिक्वेन्स आहे त्या डीएनए सिक्वेन्स मध्ये मग परत 6th आणि 7th पोझिशनला ए काढायचा, ए घालायचा आहे मध्ये, म्हणजे 7th पोझिशनला ए येईल. इथं 7th पोझिशनला काय आहे जी आहे, मग ऍडिशन झाल्यानंतर 7th पोझिशनला ए येणार आहे आणि इथला जी जो आहे तो 8th पोझिशनला जाणार आहे. इथला टी जो आहे 8th पोझिशनचा तो 9th ला जाणार आहे. म्हणजे टोटल इथं किती दिलेत तुम्हाला बेसेस? 18 बेसेस आर देअर आणि मग ऍडिशन नंतर 19 बेसेस फॉर्म होतील किंवा 19 बेसेस येतील इथं. आणि मग नंतर मग तुम्हाला त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढायचं आहे आणि मग त्याचा एमआरएनए, मग अमायनो ऍसिड सिक्वेन्स. मग पहिला अमायनो ऍसिड सिक्वेन्स आणि नंतर
ऍडिशन नंतर आलेला अमायनो ऍसिड सिक्वेन्स, ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचंय. मग तुम्हाला कळणार ना की त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत किंवा काय अल्टरेशन्स आहेत. पहिल्या अमायनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये अलॅनिन, ऍस्पार्जिन किंवा ऍस्पार्टिक ऍसिड असेल आणि व्हॅलिन, आर्जिनिन, सिस्टीन, नंतर अर्जिन हे आलेले आहेत अमायनो ऍसिड सिक्वेन्स. मग पुढचा येणारा काय असेल, मग त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का हे बघायचं आणि मग आपण रिझल्ट लिहायचे. सो पहिल्यांदा तुम्ही काय करा की पहिल्यांदा जो क्वेश्चन मध्ये दिलेला डीएनए सिक्वेन्स आहे तो डीएनए सिक्वेन्स तसाच्या तसा घ्या काढून, त्याच्यानंतर त्याचा कॉम्प्लिमेंटरी काढा, मग त्याचा एमआरएनए काढा आणि मग अमायनो ऍसिड, जसं की मगाशी आपण साधे एक्झाम्पल्स बघितलेले तसं सेम करायचंय आधी आणि त्याच्यानंतर मग ऍडिशनचं करायचं. करताय आता? हॅलो हॅलो. हो मॅडम, हो मॅम. करतोय मॅडम. हो करतो, हो करतो. ओके ओके ओके. कॉम्प्लिमेंटरी काढला का? काढले मॅडम. ओके. थँक्यू.
ते चार्ट मधून तुम्ही कोडॉन कुठल्या अमायनो ऍसिड साठी आहेत ते बघू शकता आणि अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स पण डायरेक्टली काढू शकता. तुमचं झाल्यानंतर सांगा मला अमायनो ऍसिड सिक्वेन्स काय येतोय ते. झाले? हो हॅलो, झाले. झाले का? हो हो. ओके. मयुरी, हॅलो. हा हॅलो. हॅलो मयुरी. हा बोला मॅडम. हा, काढले का तुम्ही अमायनो ऍसिड सिक्वेन्स? हो काढले. सांगा बरं मला. पहिली सांगू की सेकंड वन? हम्म. ऍडेनिन ऍड करायच्या आधीची सांगू हॅलो. की ऍडेनिन? हॅलो. हा बोला. ऍडेनिन ऍड करायच्या आधीची सांगू की ऍडेनिन ऍड केल्यानंतरची? ॲलेनिन ऍड करायच्या आधी? हा, दोन काढायचे आहेत ना? पहिलाच काढायचं होतं ग, पहिला फक्त सांग अमायनो नंतर. ऍसिड सिक्वेन्स सांगायचंय. मयुरी, हा विदाउट ऍडेनिन ऍड केलेला आहे ना, हा. तो सांग, तो सांग, तो म्हणतायत मॅडम सांग. अमायनो ऍसिड सांगू ना? हा. 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 फर्स्ट ALA. हा. AHP. ALA साठी काय आहे बघा, अलेनिन आहे इथं स्क्रीनला हा दिसते माझ्या. हो. हा, अलेनिन लिहा पाहिजे तर तिथं. हा, अलेनिन. नंतर एस्पर्टिक ऍसिड. येस. व्हॅलिन. येस. अर्गॅनिन. अर्जिनिन. अर्जिनिन. हा. हा. येस. CY. सिस्टेन. येस. ARG. अर्जिनिन. अर्जिनिन. हम्म. अर्जिनिन. लास्ट वन. येस AR. येस, गुड. हा, बरोबर. सो नॉर्मलचा जो आपण बघितला, विदाउट एनी ऍडिशन, जसा क्वेश्चन मध्ये दिलेला होता तसा सेम आपण डीएनए सिक्वेन्स घेतल्यानंतर अमायनो ऍसिड सिक्वेन्स कसा आला, ॲलेनिन, एस्पर्टिक ऍसिड, व्हॅलिन, अर्जिनिन, सिस्टीन अँड अर्जिनिन. हा आपला कसा आलेला आहे, नॉर्मलचा आलेला आहे. तर त्याच्यानंतर मी जसं इथं ॲरो केलेला आहे, तर ॲरो करून पॉइंट म्युटेशन लिहायचं आहे. कारण हे म्युटेशनचा टाईप कोणता आहे, पॉइंट म्युटेशन आहे. म्हणजे एका सर्टन पॉइंटला तिथं काय झालेलं आहे, ऍडिशन झालेलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन. सो तिथं ॲरो करून लिहा तुम्ही पॉइंट म्युटेशन. So here, if the adenine
nitrogen base get added in between 6th and 7th position, the altered DNA sequence is in manner or is like. सो परत आपण काय करायचं आहे, डीएनए सिक्वेन्स काढून घ्यायचा आहे जसं की क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो, आणि मग 7th पोझिशनला काय करायचं आहे, ऍड तुम्ही ए ऍड करायचं आहे, आणि मग 7th पोझिशनचा जी जो असेल तो जी काय होणार आहे, पुढं सरकणार आहे. मग दिलेल्या सिक्वेन्स मध्ये 18 बेसेस आहेत आणि आपण ऍडिशन केल्यानंतर बेसिस किती येतील, 19 बेसेस आर देअर. ओके, सो मग ह्याच्यावरून आपण mRNA काढणार आहे परत आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढणार आहे. तुमचं एक्झाम्पल झालं, अमायनो ऍसिड सिक्वेन्स आला की मला सांगा. झालंय तुमचं? झालंय. ओके, सांगा मला अमायनो ऍसिड सिक्वेन्स सांगा मला. अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स काय होता तो सांगा. अलेनिन, ऍस्पेरिक ऍसिड, सेरिन, थ्रिओनिन, ल्युसीन आणि प्रोलिन.
सेरिन, थ्रिओनिन, ल्युसिन आणि प्रोलिन. ओके, बरोबर आहे. पेन कुठल्या लिहायचे पुसून का? हा, म्हणजे आता 1 मिनिट दाखवते मी, म्हणजे तुम्हाला कळेल. हा. हा, आता हे तुम्हाला आधी दिलं होतं इथं 7 पोझिशनला तुम्ही ए इन्सर्ट केलंय, म्हणजे ऍड केले, त्याचा कॉम्प्लिमेंटरी टी आला. त्याच्यानंतर तुमचा mRNA म्हणजे कोडॉन जे आहेत ते कोडॉन आले असतील. मग जिथून तुमचा कोडॉन अल्टर झालेला आहे तिथून तुम्ही वेगळी इंक किंवा वेगळा पेन यूज करायचा आहे. आणि मग जिथून तुमचं काय म्हणतो आपण अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स आला असेल तिथून तुम्ही पेन वेगळा यूज करायचा. म्हणजे कसं होतं ते की हायलाइट होतं की इथून अल्टरेशन झालेलं आहे. आणि हे आपल्याला बघताना ही पटकन लक्षात येतं की इथं चेंजेस आहेत. आता सिक्वेन्स मध्ये सुद्धा तसंच आहे बघा. सिक्वेन्स मध्ये प्रॉपर दिलेलं आहे, म्हणजे की तुम्ही स्वतः जरी स्टडी करत असाल ऍट द टाइम वगैरे प्रॅक्टिकल एक्झाम तुम्ही स्वतः जरी ते जस्ट ओव्हरलुक केलं किंवा बघितलं तर लक्षात येईल की इथं ऍडिशन कुठल्या पोझिशनला झालेली आहे, तिथून पुढे काय चेंजेस झालेले आहेत. आता सिक्वेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला वरती दिसेल की आधी वेगळ्या अंकने लिहिलेला आहे आणि नंतर म्हणजे पुढे गेलेला जो सिक्वेन्स आहे पुढे सरकलेला तो रेड आणि ग्रीन मध्ये लिहिलेला आहे. आणि परत mRNA पण तसंच केलेला आहे आणि अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स पण तसाच केलेला आहे. ओके, सो दिस इज द अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स. खाली लिहा हवं तर, तो जो रेड हे दिलेला आहे. कुठं मॅडम? त्याच्या खाली लिहा हवं तर अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स. स्क्रीन दिसतीये ना? हा हा दिसतंय. हा, त्याच्या खाली लिहा हवं तर, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स. And then the result. This is the result. Result मध्ये आता स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतच असेल for the above DNA sequence addition of adenine between 6th and 7th position resulted to change in the sequence of amino acid from नंतर आपला जो नॉर्मलचा पहिला जो दिलेला आहे तो आलेला असेल तो अमायनो ऍसिड सिक्वेन्स असेल. तो काय आहे? alanine, aspartic acid, then valine, arginine, cysteine and the arginine. Then हा अमायनो ऍसिड सिक्वेन्स झाल्यानंतर 2 लिहायचं आणि मग आपला आताचा आलेला alanine, aspartic acid, serine, threonine, leucine and proline. मॅडम ते रिझल्ट मध्ये 6th and 7th पोझिशन रिझल्ट ते काय लिहिलंय हो? काय लिहिलंय ते? रिझल्टेड रिझल्टेड आहे का? डॅश करून परत खाली ईडी रिझल्टेड टू चेंज. हा, रिझल्ट. हा, रिझल्टेड टू चेंज बाकीच्यांना सगळ्यांना कळाले का? हो. हॅलो. हो. ओके ओके. आता बाकीचं म्हणजे आपण लेक्चर मध्ये जसं बघितलंय की मी तुम्हाला शिकवलंय डिफरंट टाइप्स ऑफ द म्युटेशन, सायलेंट म्युटेशन, नॉनसेन्स म्युटेशन, मिससेन्स म्युटेशन. तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच फेनॉमेनॉन असतो पॉइंट म्युटेशन मध्ये. Point mutation is nothing but the replacement or substitution, addition or the deletion of one nitrogen base. आणि अशा प्रकारे हे होत असतं, काय होत असतं, अल्टरेशन होत असतं डीएनए सिक्वेन्स मध्ये. आता एखादं ऍड झालं सिक्वेन्स तर आपण बघितलं की mRNA पूर्ण काय होतं, कोडॉन पूर्ण काय होतात, चेंज होत आहेत.
जिथं ज्या प्लेसला ज्या पॉइंटला तो बेस ऍड झालेला असेल तिथून पुढचा जो सिक्वेन्स आहे तो पूर्ण अल्टर होतोय आणि हे जे कोडॉन्स आहेत ते कोडॉन्स पूर्ण काय होतात ते चेंज होतात बरोबर. आणि ड्यू टू द चेंज इन द कोडॉन और द mRNA द प्रोटीन सिंथेसिस और द अमायनो ऍसिड आर गेट अल्टर्ड. आणि मग पहिल्या ह्याच्यामध्ये जे काही अमायनो ऍसिड्स होते अलॅनिन, ऍस्पार्टिक ऍसिड, व्हॅलिन. आता हा व्हॅलिन जो आहे व्हॅलिनचं काहीतरी फंक्शन असेल बरोबर. इन आवर बॉडी देर इज अ फंक्शन ऑफ व्हॅलिन म्हणजे काहीतरी डिफॉल्ट फंक्शन असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या एन्झाईम तयार करण्यासाठी व्हॅलिनची नेसेसिटी असेल तर इथं काय झालेलं आहे व्हॅलिनच्या ऐवजी सेरिन काय झालेलं आहे तयार झालेला आहे. सो व्हॅलिनचं जे फंक्शन आहे दॅट फंक्शन गेट अल्टर्ड ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ सेरिन अँड फॉर्मेशन ऑफ सेरिन इज बिकॉज ऑफ द पॉइंट म्युटेशन. ओके म्हणजे ऍडिशन ऑफ द नायट्रोजन बेस इन द नॉर्मल सिक्वेन्स. म्हणजेच अशा प्रकारे काय होत असतं अमायनो ऍसिडचा पूर्ण सिक्वेन्स अल्टर होतो आणि मग त्याचे जे म्युटेशन आहे ते म्युटेशन तिथं दिसतं म्हणजे की जिनोटायपिकल चेंजेस असतील किंवा फिनोटायपिकल चेंजेस असतील तर हे चेंजेस तिथं दिसतात किंवा तिथं होतात. ओके सो दिस इज द म्युटेशन. हे सगळं झालंय तुमचा रिझल्ट लिहून झाला. रिझल्ट लिहून झालाय. झाला मॅडम. ओके ओके सो नेक्स्ट example is based on the type of deletion mutation or the example is based on deletion type of mutation. ओके सो मगाशी आपण बघितलं की ऍडिशन टाइप ऑफ म्युटेशन बघितलं. इथं असं असणार आहे की डिलिशन टाइप ऑफ म्युटेशन. इथं सुद्धा तुम्हाला 18 बेसचा सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यामधले एक सर्टन पॉइंटला काय होणार सर्टन पोझिशनचा जो न्यूक्लियोटाइड बेस असेल दॅट बेस इज गेट डिलीटेड अँड देन वी विल इव्हॅल्युएट दॅट पर्टिक्युलर अल्टर्ड अमायनो ऍसिड सिक्वेन्स. ओके फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला नॉर्मलचा सिक्वेन्स काढायला हवा. नॉर्मलचे अमायनो ऍसिड्स काढायला हवेत आणि त्याच्यानंतर मग डिलीट केल्यानंतर म्हणजे सिक्वेन्स डिलीट केल्यानंतरचे जे अमायनो ऍसिड्स आहेत ते अमायनो ऍसिड आपल्याला काढायला हवेत. नंतर मग कंपॅरिझन करून ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आवाज ब्रेक होतोय मॅडम. आवाज येते का. हा ब्रेक होतोय. हा स्क्रीन दिसतीये. दिसते. एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल हा from the provided DNA sequence if nitrogen base is deleted then find out alternate in amino acid sequence. क्वेश्चन झाला. क्वेश्चन लिहून झाला. ओके ओके सो
आन्सर मध्ये काय करायचंय तुम्हाला, जो दिलेला डीएनए सिक्वेन्स. माझा आवाज येतोय व्यवस्थित? मॅडम येतोय आता. ओके. सो तुम्हाला काय करायचंय, तर जो क्वेश्चन मध्ये दिलेला डीएनए सिक्वेन्स आहे, त्या डीएनए सिक्वेन्स तसाच्या तसा घेऊन त्याचा परत काय करायचंय, अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे नॉर्मलचा. त्याच्यामध्ये कोणतेही ऍडिशन डिलिशन काहीही करायचं नाही. तो काढून घ्या तुम्ही, अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढून घ्या आधी. आधी एमआरएनए काढा, कोडॉन्स तयार करा आणि नंतर मग अमायनो ऍसिड्स. श्रद्धा, हॅलो हॅलो श्रद्धा. हा मॅम. हॅलो. कोडॉन्स केले तयार? हो केलेत. हॅलो. ओके, सांगताय मला? हा, सांगताय का मला? हो सांगते ना मॅम. ओके, सांगा. हा सांगा. हा, आवाज तुमचा फार कमी येतोय. हॅलो, आवाज कमी येतोय फार तुमचा. हॅलो. हा हा, बोला. येते काय ऐकायला मॅम? हॅलो. हा येतोय येतोय, हा येतोय आवाज, येतोय, बोला. GCU. येस. नेक्स्ट. येस. CGU. येस. UGC. येस. येस. येस, एक्झॅक्टली. बरोबर. आता दुसरं कोणीतरी मला सांगा अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स. अमायनो ऍसिड सिक्वेन्स. अरुणा शेलार. अरुणा. हॅलो. हॅलो. हा, अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स सांगताय? हा मॅम.
दोन हा मिनिटं. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. हा हा, अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स सांगताय काय ह्या एक्झाम्पलचा? हा मॅम, 1-2 मिनिटं सांगते. हा येतोय मला आवाज. हा ॲलेनिन. हॅलो. येस. व्हॅलिन. हा येस, बरोबर आहे. व्हॅलिन. व्हॅलिन सेकंड, मॅम. फर्स्ट ॲलेनिन, सेकंड. व्हॅलिन. ओके, बर पुढं. हा पुढं. मॅम. पुढचा, फोर्थ वन. हॅलो. हॅलो मॅम. हा बोला बोला. थर्ड हा व्हॅलिन. बोला, येतोय आवाज मला. थर्ड व्हॅलिन. हा नंतर हा आर्गिनिन. हॅलो मॅम. येस. फोर्थ आर्गिनिन. हा येस, बरोबर आहे. नंतर ना फिफ्थ हा आवाज येतोय मला. सायटिसिन and proline हा and proline. येस. आय थिंक मधला एक स्किप केला तुम्ही. GAC, दॅट इज GAC कशासाठी आहे? अस्पर्टिक सेकंड ऍसिड. नंबर ऍस्पर्टिक ऍसिड. ओके, हा तेच की. हा हा aspartic हा, acid. हो हो जी. चालते. ओके, चांगला प्रयत्न आहे. सो बऱ्यापैकी कळालेला आहे सगळ्यांना. ओके, सो दिस इज द sequence: adenine, aspartic acid, valine, arginine, cysteine, proline. आता त्याच्यानंतर मगाच्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण काढलं होतं तसं एरो काढायचं आहे आणि पॉइंट म्युटेशन डिलिशन A असं लिहायचं आहे तिथं. पॉइंट म्युटेशन डिलिशन A. And then again draw the DNA sequence. But here the 9th position adenine डिलीट करायचा आहे. सो 10th पोझिशनचा जो 10th पोझिशनला काय आहे इथं पहिल्या एक्झाम्पल जे दिलेलं आहे, क्वेश्चन जो दिलेला आहे त्या क्वेश्चन मध्ये 10th पोझिशनला काय आहे, 9th पोझिशनला A आहे, तो डिलीट झालाय. ओके, सो डिलीट झालेला जो ऍडिनिन आहे तो बाजूलाच काढायचा, म्हणजे तो काढूनच टाकायचा, तो डिलीटच झालेला आहे. ओके, सो मग 10th पोझिशनचा जो सायटोसिन आहे तो सायटोसिन कुठे येणार आहे, 9th पोझिशनला येणार आहे. बरोबर. आणि तिथून पुढं मग आपले बेसिसचा सिक्वेन्स किंवा DNA काय होणार आहे, सुरू होणार आहे. मग 10th पोझिशनचा C सायटोसिन 9th ला येईल, 11चा 10th ला येईल, असं करून एक एक अलीकडे येणार आहे आणि 17 बेसिसचा DNA सिक्वेन्स होणार आहे. म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो 17 बेसिसचा होईल आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढून मग त्याचा mRNA आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. तसं काढा. झालं की सांगा मला.
झालं. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो. हो येतोय मॅडम. हॅलो. हा येतोय मॅडम. हॅलो, आवाज येतोय मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो. 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 हा आवाज येतोय मॅडम तुमचा. हा, येतोय का हो आवाज? हो. ओके. हा, झालंय का? एक्झाम्पल हो झाले? हो. ओके. सुजिता. हॅलो सुजिता. हा मॅडम. हॅलो. ओके, कोडॉन सांगताय मला? हॅलो मॅम. हा, कोडॉन सांगताय का मला? हा सांगते की. हा बोला, आवाज येतोय माझा? हो येतोय. हा सांगा. GCU. हा बोला. येस. GAC. येस. GUC. येस. GUU. येस. GCC. येस. GA. And last, G. GA. A. A का? हा. नाही. CU. Yes. Okay. हा. CU. So this is GU. the mRNA. हा, CU. G कॉम्प्लिमेंटरी C येणार आणि टीच्या जागी फक्त काय येणार आहे? U येणार. USC. ओके. U. So next, mute yourself, Sujit. So next, amino acid sequence कोण सांगताय मला? अंजू, are you there? हा मॅडम. फर्स्ट ॲलिनिन. Okay, सांगताय मला amino acid sequence? Yes. हा सांगते. ॲलिनिन. हा. Yes. ॲस्पर्टिक ॲसिड. Yes. थर्ड इज व्हॅलिन. फोर्थ पण व्हॅलिन. Yes. आणि Yes. ॲलिनिन. Yes. Good. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी समजलेलं आहे. So this is the altered amino acid sequence, that is the alanine, aspartic acid, valine and alanine. So first, before the deletion, the amino acid sequence was the alanine, aspartic acid, valine, then arginine, cysteine and proline. And after deletion of the 9th position adenine, the amino acid sequence is alanine, aspartic acid, valine and alanine. So the changes or the alteration is seen clearly in the amino acid sequence. Okay, so write down the result.
For the above DNA sequence, deletion of nitrogen base at the 9th position resulted alterations in the amino acid sequence. From alanine, aspartic acid, valine, arginine, cysteine, and proline to alanine, aspartic acid, valine, and alanine. Okay, झालं? So here it proves that the deletion type of point mutation or the addition type of point mutation leads to alterations in the amino acid sequence and the mutation takes place. Okay. Okay. So see here the next example. हाँ बोला. मॅडम कोमल बोला. जॉईन होते का? कोमल नाही. लेफ्ट झाल्यात का त्या? हा ती जॉईन व्हायला हे करते पण होत नाहीये. तिला तेवढे येईन. नाही अजून केलेलं त्याचे. हा बर. म्हणजे मला त्यांचं आलं ना हे की मी करते त्यांना जॉईन. हा ती सो स्क्रीनवर सेकंड एक्झाम्पल दिलं आहे. Actually, this is the third one example. First one that is based on the addition type of mutation. Second one that is mutation, and here third one that is the addition and deletion type of mutation. म्हणजे both addition and deletion हे एकाच एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे. So here in the given DNA sequence, the fourth nitrogen base is deleted. And in same DNA sequence, the adenine is added between the 12th and 13th position. So आपल्याला इथं काय करायचं आहे? अमायनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये काय अल्टरेशन झालेले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. सो हे एक्झाम्पल लिहून घ्या. झालं एक्झाम्पल लिहून. पहिल्यांदा डीएनए सिक्वेन्स काढून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचा कॉम्प्लिमेंटरी काढायचा आहे. आणि नॉर्मल डीएनए सिक्वेन्स जो दिलेला आहे याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही, जसं आपण नेहमी करतो तसं.
आधी नॉर्मलचा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढून घ्यायचा आणि मग पुढं आपण डिलिशन करून ऍडिशन करणार आहे आणि मग पुढचा अल्टर्ड सिक्वेन्स आपल्याला काढायचा आहे. आधी नॉर्मलचा काढा. तुमचं झालं की सांगा मला. अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स काय येतोय ते. झालं. ओके. हॅलो सूर्यवंशी. सूर्यवंशी अनम्यूट करा. हो मॅम. हा कोडॉन सांगताय मला. हा कोडॉन सांगताय. हा हा बोला. GCU येस. GAC येस. CUA येस. CUA. सी ला कॉम्प्लिमेंटरी काय येणार आहे. जी येणार आहे. GUA येस. CGU हा. येस. UGC येस. कुठे गेलं मॅम पुढचं राहिलं. पुढचं. हा सांगते मग. UGC येस. CGU येस. गुड गुड. नेक्स्ट म्यूट युअर सेल्फ सूर्यवंशी. नेक्स्ट अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स सांगा मला कोणीतरी. कोण सांगते. योगिता आहे की. हा सांगू का. हा सांगा. एलेनाइन. हा सांगा. एलेनाइन. येस. एस्पार्टिक ऍसिड. येस. व्हॅलिन. येस. अर्जिनिन. येस. सिस्टीन. बरोबर. ऑक्सिनिन. Yes, good. Okay, so this is the amino acid sequence and खाली एरो करून लिहायचं आहे point mutation. So here if
fourth position guanine, fourth position. So here, if fourth positional guanine is deleted and adenine, adenine is the nitrogenous base, is added in between 12th and 13th, 12th and 13th position, then the altered DNA sequence is like, आणि पुढे मग आपण काय करायचंय, डीएनए सिक्वेन्स काढायचा आहे. आता डीएनए सिक्वेन्स जो एक क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो क्वेश्चन मधला डीएनए सिक्वेन्स घ्यायचा, बट हिअर फोर्थ गॉनिन करायचंय, डिलीट करायचंय. मग फोर्थ नंबरचा जो गॉनिन असणार, फोर्थ पोझिशनचा तो गॉनिन तिथे नसणारच आहे. मग ए जो आहे, ऍडिनिन जो आहे तो फिफ्थ पोझिशनला आहे, तो कुठे येणार, फोर्थ पोझिशनला येणार. मग अशा प्रमाणे एक एक सरकत येणार इकडं, बरोबर, अप टू द 12th. ओके, म्हणजे 12th पोझिशनचा जो टी आहे तो पोझिशनला येईल, 11th पोझिशनला येईल, आणि 12th पोझिशनला कोण आहे, ऍडिनिन इज ऍडेड, बरोबर. ऍडिनिन हा 12th पोझिशनला येणार आहे. आणि मग 13 पोझिशनचा जो थायमिन आहे, थायमिन 13 पोझिशनला तसंच राहणार आहे बिकॉज ऑफ ऍडिशन ऑफ द ऍडिनिन. आणि मग तिथून पुढचा सिक्वेन्स जो आहे तो सेम राहणार आहे. ओके, म्हणजे ह्या सिक्वेन्स मध्ये एक डिलीट झाला तर एक ऍड झालेला आहे, त्यामुळं नायट्रोजन बेस आहे ते नायट्रोजन बेस आहे तसे 18 राहणार आहे. ओके, सो त्याच्या पुढचा जो आहे तो कॉम्प्लिमेंटरी, आणि मग त्याचा mRNA आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढायचा आहे. सो सी हिअर, जिथं ऍडिशन झालेलं आहे तिथं पॉइंट आउट करा किंवा हायलाइट करा तिथं की तिथं म्हणून. पहिले ऍडिशन करायचे का डिलिशन? डिलिशन आहे, कारण फोर्थ पोझिशनला डिलिशन आहे. आणि हो, मला एक सांगायचं आहे की ऍडिशन करून वेगळा अमायनो ऍसिड सिक्वेन्स काढून नंतर डिलिशन करून असं नाही करायचंय. आता हा सेम अमायनो ऍसिड सिक्वेन्स आहे जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो तसाच्या तसा घ्यायचा आहे, परंतु घेताना काय करायचंय, फोर्थ पोझिशनचा जो गॉन आहे तो गॉनिन काढायचा आहे, म्हणजे पोझिशनचा ऍडिनिन. अशा प्रकारे तो सिक्वेन्स लिहायचा आहे अप टू 12 पोझिशन, आणि मग 12th ला ऍडिनिन ऍड करायचा आहे, आणि मग तिथून पुढे 13 आहे घ्यायचा आहे. म्हणजे तो क्वेश्चन मधला आहे, क्वेश्चन मधला जो सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे, एक डिलीट करायचा फोर्थ पोझिशनचा, आणि 12th पोझिशनला काय करायचं आहे, ऍडिनिन ऍड करून लिहायचं आहे. मी दिलेला आहे स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंट काढायचं आहे ऍट सेम टाइम, दोन्ही करायचे, डिलीट पण करायचे, ऍड पण करायचे, आणि मग त्याचा कॉम्प्लिमेंटरी काढायचा आहे, आणि मग mRNA काढायचा आहे.
हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम. हॅलो हा काय? झालंय का म्हटलं हो एक्झाम्पल सॉल्व्ह करून? हो. ओके, आता राहिलंय कोण विचारायचं? दीप्ती. आहेत का त्या? मी सांगते. हम्म. हो आहे. ओके, सांगा सांगा. ॲलेनिन, हा थ्रेओनाइन, ट्रिप्टोफॅन, व्हॅलिन, सिस्टिनिन आणि आर्जिनिन. येस, व्हेरी गुड. हा, म्यूट युअरसेल्फ. So altered amino acid sequence is the alanine, threonine, tryptophan, valine, cysteine and the arginine. मॅडम ते Okay. टायरोसिन आहे So ना? before deletion कुठलं? TYR एकच मिनिट मी बघते. टायरोसिन असेल ते. एकच मिनिट मी बघते. आपण आय थिंक टायरोसिनच असेल ते. हो, कारण ट्रिप्टोफॅनचं TR Here. येते. काय आलंय इथं? THR आलंय ना? नाही सॉरी, TYR आलंय ना? हा टायरोसिनच आहे. हा, आणि TRP ला ट्रिप्टोफॅन. ओके. हा, येस येस. So here the alanine, threonine, then tyrosine, valine, cysteine and the arginine. Okay. So before deletion and addition, the amino acid sequence was alanine, aspartic acid, valine, arginine, then cysteine and the arginine. And after deletion of the guanine and addition of the adenine, the amino acid sequence is alanine, threonine, tyrosine, valine, cysteine and the arginine. ओके, म्हणजे इथं काय झालंय तर अल्टरेशन झालेलं आहे अमायनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये. सो रिझल्ट फॉर द अबाव DNA sequence, deletion of one nitrogen base at 4th position and addition of adenine in between 12th and 13th position resulted alteration into amino acid sequence from alanine, aspartic acid, valine, arginine, cysteine, arginine to alanine, threonine, tyrosine, valine, cysteine and arginine. Okay. सो हे एक्झाम्पल्स आपले आजचे झालेले आहेत. आय थिंक टाइम पण झालेला आहे आपलं, होय ना? हॅलो, 10 मिनिटं झालेत. हो, 10 मिनिटं झालेत. एक्स्ट्रा 10 मिनिटं झाले. हो, 11 वाजून 10 मिनिटं झालेत. ओके ओके, चालेल. सो आजचं आपलं प्रॅक्टिकल झालेलं आहे. ह्याचे स्कॅन करून मी तुम्हाला PDF सेंड करते गुगल क्लासरूमला. आणि शक्यतो लवकरात लवकर पेजेस घ्या. आणि जे होईल, आता आठवड्यातून एकच दिवस तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे, त्यामुळं जे प्रॅक्टिकल होईल ते प्रॅक्टिकल तुम्ही त्या वीकमध्ये कम्प्लीट करत चला, म्हणजे तुमच्यावर परत लोड येणार नाही. आणि बाकीच्या पण ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, जसं की सेमिनार आहे, त्याच्यानंतर तुमची ISC पण येते आता. तर शक्यतो जास्त करून सगळ्यांनी प्रेझेंट राहा लेक्चर्सना. आणि ISC म्हणजे ISC ला पण चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांकडून तुमचं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल सुद्धा मागून घ्या. 1-2 दिवसात मी तुम्हाला जेनेटिक्सचं जे म्युटेशन आहे ते म्युटेशनचे सुद्धा बुकचे स्कॅन करून PDF तुम्हाला सेंड करेन.
बाकी अजून माझ्याकडून तुम्हाला काय हवा असेल मटेरियल तर ते मी तुम्हाला देईन. ओके. आता ह्याचे पीडीएफ सॉरी पीपीटी मी तुम्हाला सेंड करत नाही, कारण ह्याचं पीडीएफच मी तुम्हाला सेंड करेन आजच्या प्रॅक्टिकलचं. सो आजची मीटिंग इथंच मी लिव्ह करते आणि एक थोड्या वेळाने तुम्ही सीओसीचं जे आपल्या लेक्चरचं दिलेलं आहे सॅटर्डेचं, तिथं क्लिक करा आणि आपण सीओसीच्या लेक्चरला एक 5 मिनिटात भेटूया. चालेल? हॅलो. हा. ओके ओके.